कुमारी सिद्धी सोपानगाडे आज तुमच्या समोर गुरुपौर्णिमा याविषयी 2 शब्द व्यक्त करणार आहे, ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। आज मी या व्यासपीठावर उभी आहे फक्त बोलण्यासाठी नव्हे तर ऋण व्यक्त करण्यासाठी। होय, त्या व्यक्तींचे ऋण ज्यांनी स्वतःच्या हातात खडू धरला पण आमच्या हातात भविष्य दिले, ज्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेली स्वप्न बाजूला ठेवली पण आमच्या डोळ्यात स्वप्न पेरली, ज्यांनी आमच्या चुका नेहमी माफ केल्या, आम्हाला पुन्हा उभं केलं आणि जे नेहमी म्हणाले तू करू शकतेस, प्रयत्न सोडू नको। मित्रांनो, जीवनात प्रत्येक व्यक्तीला आई वडील मिळतात, मित्र मिळतात, नातेवाईक मिळतात, पण गुरु मिळायलाही भाग्य लागते ना। कारण आई आपल्याला जन्म देते पण गुरुच आपल्याला जगायला शिकवतात। आज आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो आहोत। हा फक्त सण नाही तर हा कृतज्ञतेचा दिवस आहे, हा त्या प्रत्येक गुरुसमोर नतमस्तक होण्याचा दिवस आहे। एक क्षण डोळे बंद करा आणि आठवा बरं शाळेचा पहिला दिवस, आईचा घट्ट हात धरलेला, डोळ्यात अश्रू, मनात भीती, पण तेवढ्यात एक शिक्षक आपल्या जवळ येतात, डोक्यावरून मायेने हात फिरवतात आणि म्हणतात, घाबरू नको बाळा, मी आहे ना। अहो, त्याच एका वाक्याने एक अनोळखी व्यक्ती आपल्या आयुष्यातील सगळ्यात विश्वासू व्यक्ती बनते। मित्रांनो, शिक्षक फक्त धडे शिकवत नाही तर ते आपल्याला अपयश पचायला शिकवतात, यश पेलायला शिकवतात, ते जिंकताना नम्र राहायला शिकवतात आणि हरताना पुन्हा उभं राहायला शिकवतात। पुस्तकातील प्रत्येक धड्यापेक्षा त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक कृती हा सगळ्यात मोठा धडा असतो। आज आपण मोठी मोठी स्वप्न पाहतो, डॉक्टर होण्याचं, इंजिनियर होण्याचं, कलेक्टर होण्याचं, पण या स्वप्नांना आकार देणारा शिल्पकार कोण असतो तर तो शिल्पकार म्हणजे गुरु। मित्रांनो, शिल्पकार जसा दगडावर घाव घालतो तसा त्या घावांचा त्या दगडाला त्रास होतो, पण त्याच घावांपासून एक सुंदर मूर्ती घडते। तसंच शिक्षकांची शिस्त आपल्याला कधी कडक वाटते, कधी रागही येतो, पण काही दिवसांनी लक्षात येतं की ते आपल्या भविष्यावर केलेलं प्रेम होतं। मित्रांनो, आज आपण अशा युगात जगत आहोत जिथे माहितीचा महासागर आपल्या हातात आहे। एका क्लिकवर जगातील कोणतीही माहिती मिळू शकते, पण प्रश्न असा आहे की माहिती आणि ज्ञान यातला फरक कोण शिकवणार, योग्य की अयोग्य याची जाणीव कोण करून देणार, जीवनातील प्रत्येक निर्णयामागे विवेकाची ज्योत कोण पेटवणार, तर याचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे गुरु। मोबाईल आपल्याला माहिती देऊ शकते पण संस्कार देऊ शकत नाही। इंटरनेट आपल्याला प्रश्नांची उत्तरे देऊ शकते पण आयुष्याचे उत्तर देऊ शकत नाही। AI आपल्याला मदत करू शकते पण माणुसकी शिकवू शकत नाही। हे कार्य फक्त गुरुच करू शकतात। शिक्षकांचे जीवन किती महान असते आपण याचा कधी विचारही करत नाही, कारण ते त्यांचा आनंद फक्त विद्यार्थ्यांच्या यशातच शोधत असतात। एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून त्याला दोष देण्याऐवजी त्याला प्रयत्न करण्याची प्रेरणा देतात। एखादा विद्यार्थी निराश होतो तेव्हा त्याच्या मनात आत्मविश्वास जागवतात। म्हणूनच शिक्षक हे केवळ व्यवसाय नाही तर ही एक महान साधना आहे। पण मित्रांनो, गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ फुले अर्पण करणे, मिठाई देणे किंवा शुभेच्छा देणं एवढंच नाही, तर प्रत्येक चांगल्या गोष्टीचे पालन करणे, वेळेचा आदर करणे, प्रामाणिक राहणे, आई वडिलांचा सन्मान करणे, देशाचा जबाबदार नागरिक बनणे हीच गुरूंना दिलेली सर्वात मोठी गुरुदक्षिणा असेल। आज मी मंचावरून माझ्या सर्व गुरूंना मनपूर्वक धन्यवाद देते, कारण तुम्ही आम्हाला अक्षर ज्ञान दिलं, स्वप्न पाहायला शिकवली, अपयशाला घाबरू नका असं सांगितलं आणि प्रत्येक संकटाशी हसत लढायला शिकवलं। आज जर आम्ही या व्यासपीठावर आत्मविश्वासाने बोलत असू तर यामागे आमच्याच गुरूंचे अथक परिश्रम आहेत ना। म्हणूनच या पवित्र दिवशी आपण सर्वजण एक संकल्प करूया, ज्ञानासाठी नेहमी नम्र